धोंडराई गावात आनंदाचे वातावरण होते। देशमुख आणि पाचे परिवाराच्या विवाह सोहळ्याने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता। या शुभविवाह प्रसंगी दोन्ही परिवारातील नातेवाईक, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांशी हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी अक्षय ढोले यांनी संवाद साधला। त्यांनी या सोहळ्याचे सर्व क्षण टिपत आपुलकीने बातमीचे कव्हरेज केले। यावेळी श्री गुरुमाऊली परम सद्गुरू स्वामी शिवानंद बाबाजी हेही स्वतः उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्यास मंगल आशीर्वाद दिला। संपूर्ण सोहळा भक्तिभाव, आनंद आणि एकतेच्या वातावरणात पार पडला। हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले, गेवराई तालुका, जिल्हा बीड। नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण तालुका गेवराई, जिल्हा बीड, गाव धोंडराई या ठिकाणी शुभविवाहासाठी आलो होतो। देशमुख परिवार व पाचे परिवार त्यासाठी दादाजी हेही आलेले आहे आशीर्वाद देण्यासाठी। तसेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, आपला परिचय द्यावा, माहिती सांगा। माझं नाव जालिंदर झुंबर दांगडे, सचिव विश्वात्मा कोम शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान, आणि मी आद्य स्वामी शिवानंद दादाजी श्री क्षेत्र पिंपळणे तालुका साखर जिल्हा धुळे यांचं या ठिकाणी मी शिष्य आहे आणि गेल्या 13 वर्षापासून मी या ठिकाणी त्यांची सेवा करत आहे। अशा प्रकारचा हा शुभ विवाह सोहळा या ठिकाणी आमचे गुरुबंधू देशमुख आणि पाचे यांच्या शुभ विवाहानिमित्तानं आमचे गुरुमाऊली परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि या ठिकाणी ते शुभ आशीर्वाद देत आहेत। आपल्यासोबत दादाजी आहे। दादाजी, आपण वधूवराला कशा पद्धतीने आशीर्वाद देणार? वधूवर म्हणजे समाजाचं, ह्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये सुरुवात। या सुरुवातीच्या काळामध्ये यांनी आपल्या कुटुंबाची, समाजाची, आप्तेष्टांची आणि एवढंच नव्हे तर देशाची सुद्धा यांच्याकडनं सेवा घडव, हा महत्त्वाचा लग्न सोहळा म्हटलं की हे जे जग आहे, या जग त्याच्याशिवाय चालूच शकत नाही। कारण संसाराशिवाय मनुष्याचं जीवन पुढे, जर संसार नसता, लग्न विवाह समारंभ नसता, तर आपण राहिलो असतं का? हा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा। लग्न सोहळा हा महत्त्वाचाच भाग मानवी जीवनाचा। हा देवी देवतांपासून, ऋषीमुनींपासून, संतांपासून चालत आलेला आपला समाजाचा मुख्य पार्ट आहे। जय श्री दादा। आपण पाहत होता हिंदवी न्यूज। मी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, अक्षय ढोले।